एकनाथ शिंदेंकडून संजय शिरसाट आणि संजय गायकवाडांची कानउघडणी तुमच्या वागणुकीमुळे पक्षाची प्रतिमा खालावते, बेशिस्तपणा चालणार नाही, शिंदेंनी कडक शब्दात सुनावलं. जयंत पाटलांकडून प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा, शशिकांत शिंदे पवारांच्या राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष होणार, येत्या मंगळवारी पदभार स्वीकारणार. सत्तेसाठी जयंत पाटील पळून जातील असं मला वाटत नाही, जयंत पाटलांच्या राजीनाम्यावर रोहित पवार स्पष्टच बोलले. छत्रपती शिवरायांचे 12 किल्ले युनेस्कोच्या वारसा यादीत, रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड किल्ल्याला जागतिक यादीत स्थान, मुंबई पुण्यात जल्लोष. राज्यातील 11 किल्ल्यांचं किमान नीट संवर्धन होईल अशी अपेक्षा, जबाबदारीचं भान ठेवा, निकष न पाळल्यास युनेस्को हा दर्जा काढून घेईल, राज ठाकरेंचा सरकारला सावधानतेचा इशारा. किल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी कारवाई सुरू, स्वतंत्र समितीही गठीत, सांस्कृतिक विभागाची टीम सर्व तांत्रिक आणि व्यवस्थापनात्मक बाबी हाताळण्यास सक्षम, मंत्री आशिष शेलारांचं राज ठाकरेंना उत्तर. मुख्यमंत्री फडणवीसांकडून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची पाहणी, 30 सप्टेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याचं सरकारचं लक्ष्य, 4 टर्मिनल्स, 2 समांतर धावपट्ट्या आणि वर्षाला 9 कोटी प्रवासी क्षमता ही विमानतळाची वैशिष्ट्य. खोपोली लोणावळा मिसिंग लिंकच्या कामाचा मुख्यमंत्री फडणवीसांसह उपमुख्यमंत्री शिंदेंकडून आढावा, मुंबई पुणे एक्सप्रेस वे पर्यायी रस्ता यावर्षी अखेरपर्यंत पूर्ण होणार. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची तिसरी कन्या राजकारणाच्या मैदानात, वैद्यनाथ अर्बन कोऑपरेटिव्ह बँक निवडणुकीत यशस्वी मुंडेंकडून उमेदवारी अर्ज दाखल. म्हाड्याकडून 5285 घरांसाठी सोडत जाहीर, 77 भूखंड खरेदीची ठाणेकरांना सुवर्ण संधी, 3 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता पात्र अर्जांची संगणकीय सोडत जाहीर केली जाणार.